आई कुठे आहेत ना? त्या साफसफाईमुळे त्यांचं डोकं दुखतंय म्हणून त्या गरम वाफ घेत आहेत तिकडं डायनिंग टेबलवर आहेत. ओके, तुम्ही काय घेणार आहे? आला दादा. जुई कुठे? आई कुठे? ते आई साहेबांचं साफसफाईमुळे डोकं दुखतंय तर त्या गरम वाफ घेत आहेत तिकडच डायनिंग टेबलच्या तिकडच आहेत त्या. जुई कुठे? त्या बी तिकडच आहेत डायनिंग टेबलच्या तिकडं. जुईताई शिवाय करमत नाही वाटत. आई जुई, तू इथे अचानक? अगं हे भेटले नाहीत का तुला? मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. एक मिनिट हा जुई. अगं साफसफाईचं काम काढलंय ना घरात, नेमका त्या धुळीचा त्रास झाला ग मला, म्हणून वाफारे घेत बसले होते. जुई, काय ग, बोल, काय सांगणार होतीस? हा, हे बरं झालं संध्या. अगं हे कुठे आहेत? ते आईचं डोकं दुखतंय साफसफाईमुळं म्हणून मग त्या किचन मध्येच आहेत. आणि ना जुई. डायनिंग हा, चल 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 चल. आज सगळे घोड्यावरच आहेत. आई, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हे भेटले नाहीत का तुला? बाबा भेटले. बाबा भेटले. बाबांनी बकुळे हार घेतला, सोनाराकडे पॉलिशला सगळे दागिने दिले. सर्व दागिने 2 दिवसांनी पॉलिश करून हातामध्ये मिळणार आहेत. मी माझं काम परफेक्ट केलेलं आहे. केलंत ना, मग झालं तर. बरं जुई, तू काय सांगत होतीस? काय ग, माझ्याबद्दल काही तक्रार करायला आली होतीस की काय? की आलापने काही त्रास दिला? नाही, मी हेच सांगायला आले होते की बकुळी हार बाबांजवळ दिलाय. झालं ना, म्हणजे दागिन्यांचं टेन्शन मिटलं. मी पटकन चहा टाकते आपल्या सगळ्यांसाठी. बस. बाबा फ्रेंड फ्रेंड म्हण फ्रेंड. सॉरी, मी चुकले. तू मला बाबा म्हणालीस म्हणून काही चूक नाही केलीस. मी कुठल्या चुकीची माफी मागतेय हे तुम्हाला चांगलंच माहितीये. बाबा, ऍक्च्युली चूक माझी. ए लव्हर्स, एकमेकांसाठी चूक स्वतःच्या अंगावर घेताय ना? पण चूक सुद्धा तेवढीच मोठी आहे ना. हार तुटल्याबद्दल बोलतेस ना तू? हो, अगं चूक किती मोठी आहे यापेक्षाही तू प्रामाणिकपणे ती मान्य करायला आलीयस हे मला जास्त महत्वाचं वाटतं. अरे म्हणून तर या फ्रेंडने तुझी मदत केली आहे. म्हणजे मला हे सगळं उदयकडून कळलं. मग मी विचार केला की चूक करणाऱ्यापेक्षा ती चूक मान्य करणारा मोठा असतो आणि चूक कबूल केल्यानंतरही त्याला माफ करणारा सगळ्यात मोठा असतो. म्हणलं चला आपणही थोडासा मोठेपणा घेऊया. थँक्यू फ्रेंड. फ्रेंड म्हणतेस मग थँक्यू कशाला? जुई, अगं तुझा प्रामाणिकपणाच तुला मोठं करतो. नेहमी अशीच राहा बाळा. हो, झालं आता सगळं ओके. सगळं ओके.
माझ्या ज्या प्रामाणिकपणाचं कौतुक आलापसकट घरातले सगळे करतायत, त्या प्रामाणिकपणाशीच खेळून मी माझं वास्तव यांच्यापासून लपवते. जेव्हा ते यांना कळेल तेव्हा अरे यार, माझ्या आयुष्यात नवीन वर्ष जुनं वर्ष सगळं एकच आहे. कारण आम्ही बाहेर कुठे जाऊ शकत आहे, नाही येऊ शकत. हिचं काय मध्येच. हा बोल अंतरा. नाही, मी बाहेर येऊ शकत नाहीये. अगं कारण 31st सेलिब्रेशन माझा आलाप सोबत ऑलरेडी ठरलेलं आहे. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का अंतरा? ठेव फोन. मला अजून किती आणि कोणाकोणाबरोबर खोटं बोलावं लागणार आहे काय माहिती. काय ग पोरी, मूड ऑफ आहे? बाबा अरे काय सांगू तुला सारखं सारखं. नाही, माझ्या आयुष्यात ना काहीच नवीन नाहीये. 31st सेलिब्रेशन करण्यासाठी बनी आणि अंतरा सारखे कॉल करतायत. मी त्यांना सांगून टाकलं आलाप सोबत बाहेर जाते ते. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? जा आलाप सोबत. अरे बाबा तू असं काय करतोयस? मी कसं जाऊ आलाप सोबत बाहेर? प्रत्येक ठिकाणी मला माझ्यावर लिमिटेशन्स टाकावे लागतात बाबा. मी माझ्या आवडीचं चायनीज फूड सुद्धा खाऊ शकत नाहीये ना. मी माझ्या फेवरेट म्युझिकवर नाचू शकत. आता समज बाबा, म्युझिक लागले तिथे मी गेले आणि नेमकं पुंगीचं म्युझिक असेल तर मी काय करायचं बाबा? तूच सांग मला. कसं जाऊ मी बाहेर 31st सेलिब्रेट करायला? हो ग बाळा, बरोबर आहे तुझं, पण कशाला काळजी करतेस? आपण काहीतरी उपाय काढू ना याच्यावर पण. बाबा अरे काय काय आणि किती वेळा उपाय काढणार आहेस तू? या सगळ्याच गोष्टी ना माझ्या आयुष्यातून मायनस होत आहेत बाबा. मान्य आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्या आयुष्यातून मायनस होत आहेत, पण आलाप ऍड होतोय की नाही आयुष्यात? होतंय की नाही? हा हा. बाबा थांब 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 थांब. आता बघ तुझा बाबा तुला कसं हसवतो. कसं? जादू. एक मिनिट आहे ना? आहे. बघा, झालं झालं झालं. टॅन टॅन. मी अंगठ्या बनवून आणल्या. बघू. वाव किती मस्त आहेत बाबा. आवडली ना? खूप मस्त आहेत. वहिनी, वहिनी, किचन मध्ये. वहिनी. अगं बाई, अंगठ्या आणल्या का बनवून? बघू बघू. खूप छान आहेत ग, खूपच सुंदर. पारंपरिक बनवल्यात का? हो काकू, कारण काही गोष्टी पारंपरिकच चांगल्या असतात ना. अगदी बरोबर आहे तुझं. सविता हाक मारलीस? वहिनी मला तुमचा मिक्सर द्या ना. देते ना, चल. हो भाऊजी, आलापला आहेरात काय देणार आहात? आहेर? कसला आहेर? अहो आपण लग्नात नाही का मुलाला पोशाख देतो तसा आहेर, म्हणजे भेट द्यावी लागते. हो का? हे आहेराचं आम्हाला काही माहितीच नाही. पहिलंच लग्न आहे ना घरात. तुमच्या लग्नात नव्हता का दिला? हा एवढाच घरचा आहेर मिळालाय मला. बाबा आहेर? हो. आणि हो, आलापची आई थोडी पारंपरिक विचाराची आहे, त्यामुळे तुम्ही ते आहेराचं आधीच बघून घ्या. हा हरकत नाही. आपण आलापच्या घरी रिंग घेऊन जाणारच आहोत ना, तेव्हा त्या आहेराबद्दल पण बोलून घेऊ आपण. बरं चल, देते तुला मिक्सर. ये. हो चला. बाबा माणसांमध्ये हे असं असतं? असेल. नाग लोकत नसतं हे नक्की. पण हरकत नाही रे, आपण आलापकडे जाणार आहोत ना, तेव्हा सगळं बोलून घेऊ. कशाला काळजी करायची? हम है ना, सुपर डॅड है की नाही? आई साहेब चहा.
अगं उदय आणि आलापचं खाणं झालं का ग? उदय दादा मग अशीच बाहेर गेलेत, आलाप दादाचा झालाय. ते काय ते यायला लागलेत. बाबा अरे आलाप, आज वर्षाचा शेवटचा दिवस, आज तुला सुट्टी नाही? अगं वर्षाच्या शेवटच्या दिवशी कुठे कुठलं इव्हेंट आहे ना तेच कव्हर करायला जातोय आणि जास्त वेळ नाही लागणार, येईन लगेच. आज 31 डिसेंबर आहे ना. आई साहेब सॉरी, आलाप दादा सॉरी, स्वरा बाळा सॉरी, हा बाबा सॉरी. सॉरी कशाला? चहा चांगला झालाय. बाबा वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. वर्षभरात काही चूक झाली असली तर प्रत्येकाला सॉरी म्हणायचं असतं या. आणि असं जर नाही केलं तर पुढचा जन्म मच्छराचा मिळतो. हे तुला कोणी सांगितलं? अंधाधून. हो. आणि संध्या जे ऑलरेडी मच्छर आहेत त्यांचं काय? ए ठीक आहे, आलाप दादा काय गो, तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. अगं आज सगळ्यांचा दडी फर्स्ट आहे, माझा सॉरी कोण ऐकत बसतंय? 31 म्हणजे काय? 31 म्हणजे स्वरा बाळा आपण काका तूच सांग, 31 म्हणजे काय? 31 म्हणजे 31 काय करतो रे? नवीन वर्षाचं स्वागत म्हणावं. स्वरा काय असतं ना, आज चालू वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून आपण आपले सगळे मित्र, आपल्या घरचे सगळे मिळून रात्री 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत करतो. अरे वा. नाही म्हणजे 31 डिसेंबरची यापेक्षा चांगली व्याख्या असूच शकत नाही. मग आपण का नाही करत नवीन वर्षाचं स्वागत? मग आपण सगळे मिळून करायचं का नवीन वर्षाचं स्वागत? येस. मग चला आपण सगळे मिळून नवीन वर्षाचं स्वागत करूया. करूया. संध्या मस्तपैकी पाणीपुरी आणि पावभाजीचा बेत कर. बाय. बरं काय? घरी फिरतायत ना, म्हणजे आजूबाजूला साप किंवा तसं काहीतरी ए असं. बाबा हे, किती वेळा सांगितलं तुला, माझ्या समोर सरपडणाऱ्या प्राण्यांची नाव नको घेत जाऊ ना. अरे दाद्या साप वगैरे. संध्याकाळी घरी राहा. का? आणि आत्ताच प्लॅन झालाय, न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे, तो घरीच राहा संध्याकाळी. कूल कूल. अरे काय काय इकडे तो आमचा प्लॅन झाला. न्यू कपलचा काय प्लॅन? आमचं असं काही ठरलं नाही रे. हे कमॉन यार दाद्या, मग ठरव. लग्न ठरल्यानंतरचा तुमचा पहिलाच 31 आहे ना, स्पेशल झालं पाहिजे ना काहीतरी. अरे हा हे बघ ना, 31 नाईट कॅम्पिंग असतं, त्यानंतर न्यू इयर सेलिब्रेशन डीजे नाईट असते, ऑर्केस्ट्रा असतो. अरे बरेच ऑप्शन्स आहेत यार दाद्या, कर ना स्पेशल काहीतरी. ऍक्च्युली यू आर राईट. म्हणजे 31 नाईटला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मी आणि जुई एकत्र असलो पाहिजे ना. एक्झॅक्टली. अरे तुमच्या आयुष्याची न्यू इनिंग सुरू करण्याआधी नवीन वर्षाचं स्वागत एकत्र करा ना. येस येस, यू आर राईट. ऐक ऐक ऐक, संध्याकाळी लवकर घरी. अच्छा, म्हणजे होणारी जुई काकू पण आज रात्री आपल्या सोबत असायला हवी. येस. वा 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 वा, सुंदरच येतो अंगठ्या. एकदम भारी. आता जरा वाटतंय साखरपुडा तोंडावर आल्यासारखा. साखरपुडा तोंडावर आलाय, पण ज्याचा साखरपुडा आहे तो तर कामात बिझी आहे. अगं आई काय तुझं? हाय काका. हाय. आला. जुईच्या बाबांनी अंगठी आणलीये, ती बरोबर होते की नाही बघून घे. ओके. नाही नाही, मी काय म्हणतोय, जुई तूच घालतेस का अंगठी? म्हणजे साखरपुडा पण इथेच होऊन जाईल. उदय अजून मस्करी केली. ए बाबा घे रे, बघ होते का बघ. परफेक्ट.
जुई ना, तुझ्यासाठी परफेक्टच आहे ती. आणि अंगठी पण. आणखी एक बोलायचं होतं मला. हा बोला ना. काय आमच्या घरातलं हे पहिलंच कार्य आहे. फारसे काही आम्हाला माहिती नाही, तर आमच्याकडून काही राहिलं किंवा कमी पडलं तर आम्हाला समजून घ्या आणि बिनदिक्कत सांगा. अहो तुम्ही काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे आता हेच बघा ना, मुलाला पोशाखासोबत आहेर द्यायचा असतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. आता आम्ही तो देऊ. पण आलाप, तुला काही स्पेशल हवं असेल तर आम्हाला सांग, म्हणजे तसं आपल्याला बघता येईल. अहो काका, तुम्ही आधीच तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची असलेली व्यक्ती आम्हाला देताय. आम्ही काय मागायचं त्याच्या पुढे? आणि रीत आहे म्हणून काहीतरी मागितलं पाहिजे हे बरं दिसत नाही ना. आणि आमच्या घरासाठी जुईपेक्षा मौल्यवान आणि महत्वाची भेट ती काय असणार आहे? आणि लग्नानंतर अधूनमधून मी येईनच ना तुम्हाला भेटायला, मन मोकळं करायला. काय रे आला, उगाच तिची फिरकी घेऊ नकोस हा. जुई, त्यांनी जर तुला कधी त्रास दिला ना, आई म्हणून मला सांग, चांगले कान धरीन याचे. बरं वहिनी, जुईची अंगठी तुमच्या जवळ राहू दे, आलापची आमच्या जवळ आहे. बरं आता आम्ही निघू. तू पण जातेस जुई काकू? हो. स्वरा बाळा, अजून थोडे दिवस थांब, मग जुई काकू आपल्याच घरी येणार आहे. तू आज पण थांब ना होणारी जुई काकू. तू न्यू इयर सेलिब्रेशन साठी आलाप काका सोबत पाहिजे असं आलाप काकाच बोलत होता. काय रे आलाप? अगं तू स्वराचं कुठे ऐकतेस? लहान मुलं नेहमी खरं बोलत असतात. हा बरोबर बरोबर. अरे दादा, तू बोलत होतास ना की नवीन वर्षाचं स्वागत जुई सोबत करायचं वगैरे ते. हा अरे अरे थांब थांब, मग काय हरकत आहे, आपण सगळे एकत्रितच सेलिब्रेट करूया ना. काय म्हणती? हो जुई, नवीन वर्षाचं स्वागत तू आमच्या सोबत केलंस तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, फक्त जुईच नाही, कैलासराव तुम्ही सुद्धा थांबा. काय आज आमचा पाणीपुरी, पावभाजी, नंतर आईस्क्रीम असा सगळा नवीन वर्षाच्या स्वागताचा प्रोग्राम बनवलेलाच आहे. आपण सगळे एकत्रच एन्जॉय करू. नाही, आवडलं असतं आम्हाला, पण अमृता घरी एकटी आहे ना, जायला लागेल. अहो त्यांना पण बोलवा ना. मी सांगू का त्यांना? हा ऍक्च्युली तू सांग ना, काकू ऐकतील. मस्तपैकी सगळे मिळून नवीन वर्षाचं स्वागत करूया. काय काका, ओके ना? चालेल. येस, भोळे अँड देसाई फॅमिली विथ सो मच फन. सगळ्यांसाठी पाणीपुरी तयार आहे. जुईताईची आई, तुमच्या फॅमिलीसाठी बिनमिठाचं पाणी आणि बिनमिठाचा रगडा तयार केला आहे मी. हे बिन मिठाचं खाणं किती दिवस चालणार तुमचं अजून? शेवटपर्यंत. काय? येणाऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत. मग ठीक आहे. पण पहिली पाणीपुरी मी खाईन. स्वरा, आपल्या घरामध्ये पाणीपुरी केल्यानंतर सुरुवात कशाने होते? कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन? हो काही नाही हो. आलाप, गंधार आणि उदय
एका मिनिटात किती पाणीपुऱ्या खाऊ शकतो याची स्पर्धा लावतात. मावशी तू पूर्ण सांगत जा ना. काय काय आहे ही जी कॉम्पिटिशन आहे ना या दरवेळी मिस्टर उदय जिंक. हो प्लीज. यावेळी पण तेच जिंकणार आहेत. हेलो, इस बार तो जीत अपनी है. येस पप्पा, कम ऑन. आलाप दादा, तुम्ही बी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेत ना? का सासू सासरे आहेत म्हणून लाजणार आहेत? चलो इस बार हम भी मैदान में. ओहो ये येस, मी 1 2 3 म्हटल्यावर सगळ्यांनी सुरू करायचं. प्रत्येक प्लेट मध्ये 20-20 पुऱ्या आहेत. आता बघू पहिले कोण संपवते ते. रेडी, 1 2 3 स्टार्ट. पप्पा कम ऑन. आला